असा हेल्दी आणि चीझी चिला जर तुम्ही तुमच्या मुलांना दिलात ना, तर खात्रीने सांगते मुलं अगदी आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा नक्की मागतील. तर आता हा हेल्दी चिला कसा बनवायचा त्याची छोटीशी रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. तर आपली जी मूग डाळ आहे ती 1 तास आहे ती छानपैकी स्वच्छ धुवून भिजत घालायची. त्याच्यानंतरला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, मिरची साधारण 2 ते 3 मिरची घेतली तरीही चालेल, भरपूर सारी कोथिंबीर आणि चवीपुरतं वरून मीठ ॲड करायचं. आता हे सगळं मिश्रण मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आणि छान असं प्लॅटर बनवून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता हे प्लॅटर ना जास्त घट्ट आहे ना पातळ आहे, तुमचं पण प्रमाण असंच असलं पाहिजे. आपल्या ढोसाच्या तव्यामध्ये वरून थोडंसं पाणी ॲड करायचं. छान ते पाणी पुसून घेतल्यानंतरला तेल पसरून घ्यायचं सगळीकडे आणि वरून जे आहे ते आपलं प्लॅटर ॲड करून छान असं ढोशासारखं गोल गोल फिरून घ्यायचं तव्यावरती. तवा जरी ढोशाचा असला तरी प्लॅटर ढोशाचा नाही आहे, हे आपला मूग डाळीचं प्लॅटर आहे. त्याच्यामुळे ना हळूहळू प्रमाणामध्ये हे गोल गोल फिरवायचं आहे जेणेकरून ती तुटला नाही पाहिजे. तर छान असं प्लॅटर आहे ना हे पूर्णपणे फिरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनिटामध्ये आहे ना हे छानपैकी आहे ना त्या तव्यावरती छान असं परतून घ्यायचं. 5 मिनिटानंतर जेव्हा तुम्ही झाकण उघडून बघाल तर आहे ना एक बाजू छान अशी शेकलेली दिसलेली असेल तुम्हाला, तर एक बाजू शेकून घेतल्यानंतरला दुसरी बाजू ही छानपैकी शेकून घ्यायची आणि मग त्याच्यानंतरला वरून चीज ॲड करायचं. खरं सांगते हा चिला चीज ॲड करून दिल्यानंतरला ना खूप जास्त टेस्टी लागतो आणि मुलंही अगदी खूप जास्त आवडीने खातात. तर माझा आहे ना पहिला असा आहे ना चिला बनून झालाय. तुम्ही बघू शकता चीज किती भारी मेल्ट झालाय. तर बाबूसाठी मी एकूण 2 चिले बनवले होते. तर तुम्ही बघू शकता किती भारी दिसतायचे, हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. तुम्ही अजूनही जरी रेसिपी सेव्ह केली नसेल तर लगेचच सेव्ह करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी रेसिपी नक्की बनवा. आणि असं नाही की फक्त हे मुलंच खाऊ शकतात, तुम्ही सुद्धा खाऊ शकता. खा आणि एन्जॉय करा. चला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये.